Hello students, this is Supriya Mogle, Assistant Professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. So I'm here to discuss about winding up. Okay, this is the last part of Companies Act 1956 or Companies Law, and in this video I'm going to discuss about the meaning or what exactly is winding up, then what is the procedure of this winding up, what are the modes and why it is done, what are the reasons behind it, etc. We are going to discuss here. So let's start. So first we'll see the introduction. Okay, तर आता वाइंडिंग अप म्हणजे काय, तर कंपनी आपल्याला क्लोज करायची आहे किंवा एखाद्याला कंपनी त्याची बंद करायची आहे, तर बंद करताना तुम्ही डिरेक्टली बंद करू शकत नाही, त्याला काहीतरी प्रोसिजर असते. ओके, कंपनीमध्ये जे जे नो जे असेट्स आहेत त्याचा पहिल्यांदा सेल करायचा. सेल केल्यानंतर जो काही पैसा येतो त्या पैशातून तुम्ही तुमच्या कंपनीची लायबिलिटी पे करायची आहे, ती पूर्ण पे करून लायबिलिटी नील करायची. आणि लायबिलिटी पेमेंट झाल्यानंतर जो काही सरप्लस अमाऊंट उरलेला असतो किंवा जो काही पैसा उरलेला असतो त्यामधून काय होतं, एक प्रपोर्शनेट डिस्ट्रीब्युशन होतं शेअर होल्डर्स मध्ये. ओके, सो मी काय म्हणलं की कंपनीचे असेट्स विकायचे, ते विकल्यानंतर त्यातून काय पैसा येईल तो लायबिलिटीसाठी खर्च करायचा, लायबिलिटी जे ड्यू असतील त्याचं पेमेंट करून मग जो उरलेला पैसा आहे तो शेअर होल्डर्स मध्ये वाटून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, कंपनी क्लोज करू शकता. सो जेव्हा तुम्हाला कंपनी क्लोज करायची आहे, द वाइंडिंग अप इज द फर्स्ट स्टेप. ओके, सो वाइंडिंग अप म्हणजे काय, तर कंपनीची लाईफ इथे काय होते, संपते. कंपनीचा जो काही बिझनेस आहे तो क्लोज होतो. आता क्लोज कधी होणार, जेव्हा तुमची जी बॅलन्स शीट आहे, कंपनीची जी बॅलन्स शीट आहे ती क्लिअर आहे किंवा ती पूर्ण क्लोज झाली आहे, तेव्हा तुमचा बिझनेस क्लोज होतो. ओके, म्हणजे कंपनी डिझॉल्युशन करणे. आता डिझॉल्युशन म्हणजे काय, ऍक्च्युअली डिझॉल्युशन म्हणजे पण बंद करणे, पण कंपनीचं नाव जे तुमच्या रजिस्टर मध्ये ROCच्या रजिस्टरमध्ये नाव नोंदणी झालेली असते, तुमच्या कंपनीचं नाव, त्याच्यामध्ये त्याचे मेंबर्स असतील, पूर्ण डिटेल्स तुम्ही ते रजिस्टर करता, त्याचं युनिक नाव रजिस्टर करता आणि त्या रजिस्टरमधनं नाव डिलीट करायचं, तिथून नाव ते काढून टाकल्यावरच तुम्ही तुमचं काय होऊ शकतं, कंपनीचं डिझोल्युशन होऊ शकतं. ओके, मग एकदा समजा रजिस्टर मधून नाव डिलीट झालं आणि त्या कंपनी सोबत कुठलाही तुम्ही व्यवहार करू शकत नाही, त्या कंपनी बरोबर कुठलंही ऍग्रीमेंट असेल, कुठलंही कॉन्ट्रॅक्ट असेल, हे करता येत नाही. ओके, सो जेव्हा तुम्हाला वाइंड अप करायचं आहे, कंपनी किंवा बिझनेस क्लोज करायचा आहे, तर क्लोज करताना त्या रजिस्टर मधून तुमचं नाव हे रिमूव्ह केलं जातं, ते करायलाच पाहिजे, तरच ती डिझोल्युशन स्टेप कंप्लीट होते. आणि जर ती डिझॉल्व्ह झाली असेल, म्हणजे रजिस्टर मधून त्याचं नाव डिलीट झालं असेल, तर त्यानंतर कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही, कुठलीही त्या कंपनी बरोबर ऍग्रीमेंट होऊ शकत नाही, कारण इट इज डिझॉल्व्ड और इट इज नॉट इन द एक्झिस्टन्स, ती एक्झिस्टन्स मध्ये नाही आहे आता कंपनी. पण समजा जर वाइंडिंग अप प्रोसेस सुरू आहे, अजून ती कंप्लीट झालेली नाही, कंपनीने फक्त एक नोटीस दिली की आम्हाला कंपनी क्लोज करायची आहे, वाइंडिंग अप प्रोसेस अजून चालू आहे, तर ती कंपनी अजूनही डिझॉल्व्ह झालेली नाही, म्हणजे ती कंपनी अजूनही एक्झिस्टन्स मध्ये आहे. मग त्यावेळी जर कंपनीला वाटलं की आता आपण पुन्हा बिझनेस सुरू करू शकतो किंवा कंटिन्यू करू शकतो, तर ते तसं करू शकतात, पण बिफोर द रिमुव्हिंग नेम फ्रॉम द रजिस्टर. ओके, सो इन शॉर्ट, जेव्हा एखादी कंपनी किंवा एखाद्या कंपनीला रजिस्टर मधून नाव डिलीट करायचं असतं, तेव्हा त्या कंपनीचे जे डिटेल्स आहेत ते व्हेरीफाय केले जातात. ओके, म्हणजे काय लायबिलिटीज असतील तर, ड्यू असतील तर त्याचं पेमेंट पूर्ण झाले का नाही, बॅलन्स शीट क्लोज झाली आहे का नाही, त्यानंतर ते सगळं व्हेरीफाय केलं जातं रजिस्ट्रार कडून, आणि त्यानंतरच कंपनी वाइंडिंग अप ला प्रोसेसला पुढे
सरकते. ओके, म्हणजे जर समजा तुमच्या लायबिलिटीज ड्यू असतील, तुमचं ॲडव्हान्स लोन वगैरे असेल, ते पेमेंट झालं नसेल पूर्ण आणि मग तुम्ही वाइंडिंग प्रोसेसला गेलाय, वाइंडिंग अप करायचं आहे तुम्हाला, तर ते होत नाही. पहिल्यांदा तो रजिस्ट्रार काय करतो, पूर्ण ते व्हेरीफाय करतो, तुमचा बॅलन्स शीट चेक करतो, तुमचे काय लायबिलिटीज ड्यू आहेत ते चेक करतो. जर ते पूर्ण क्लिअर असेल तरच वाइंडिंग अप प्रोसेस होते. तर ही प्रोसेस कोण करतं, या प्रोसेसमध्ये एक लिक्विडेटर नावाचा माणूस अपॉइंट केला जातो. ओके, सो लिक्विडेटर काय करतो, हु टेक्स द कंट्रोल ऑफ द कंपनी, म्हणजे तो ते असेट्स कलेक्ट करणे म्हणा किंवा काय ड्यूज असतील ते पे करणे, त्याचे डेब्ट्स डिस्ट्रीब्यूट्स एनी सरप्लस अमंग द मेंबर, जे मी सांगितलं स्टार्टिंगला की वाइंडिंग अपला सेल करणे किंवा लायबिलिटीचं पेमेंट करणे, त्यानंतर उरलेला जो अमाऊंट आहे तो शेअर होल्डर्समध्ये वाटून देणे, हे सगळं काम कोण करतं, लिक्विडेटर करतं. म्हणून वाइंडिंग अप ऑफ द कंपनी यालाच लिक्विडेशन ऑफ द कंपनी सुद्धा म्हणलं जातं. ओके, आय होप यू अंडरस्टूड. नेक्स्ट कन्सेप्ट इज, so as I have told the overview of the winding up, we'll see the actual definition or meaning. Winding up of a company is process whereby its life is ended and its property administered for the benefit of its creditors and the members. जे मी सांगितलं त्याची लाईफ एंड होते आणि मग क्रेडिटर्सना वगैरे बेनिफिट तो मिळतो. An administrator called liquidator is appointed and he takes the control of the company, collects its assets, pays its debts, and finally distribute any surplus among the members in accordance with their rights. जसं मी सांगितलं की लिक्विडेटर जो असतो तो हे सगळं काम बघतो वाइंडिंग अपचं, आणि म्हणूनच वाइंडिंग अप इज ऑल्सो कॉल्ड लिक्विडेशन ऑफ द कंपनी. ओके, सो व्हॉट आर द मोड्स ऑफ वाइंडिंग अप, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारे आपण वाइंडिंग अप करू शकतो. तर 3 वेज आहेत. कंपल्सरी वाइंडिंग अप बाय द कोर्ट, voluntary winding up, and winding up under the supervision of court. That means first is compulsory winding up by the court. म्हणजे काय ते बघूया. Compulsory winding up as it is done under the order of the court. ओके, म्हणजे काय, तर कोर्टाने जर ऑर्डर दिली की तुम्हाला तुमची कंपनी बंद करावी लागेल, तर इट इज कॉल्ड कंपल्सरी वाइंडिंग अप. ओके, the court makes an order asking a company to winding up if it receives a petition, that means it receives an application from any person under the section 439. म्हणजे कोर्ट काय करतो, ऑर्डर देतो डिरेक्टली कंपनीला की तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे किंवा तुमची जी कंपनी आहे ती तुम्ही कंटिन्यू करू शकत नाही, तुम्हाला ही क्लोज करावी लागेल. आणि जर कोर्टाकडून ऑर्डर आली तर त्या कंपनी पुढे कुठलाही ऑप्शन नसतो, त्यांना ती वाइंड अप करावीच लागते. ओके, सो व्हॉट आर द रिझन्स फॉर वाइंडिंग अप बाय द कोर्ट. कोर्ट कशावरून ठरवतं की ह्या कंपनीला बंद केलं पाहिजे किंवा हा बिझनेस क्लोज झाला पाहिजे. तर फर्स्ट रिझन इज special resolution. Okay, special resolution means the member of the company may decide to wind up their company and pass a special resolution in the meeting, and however winding up order under this heard is not usually done. That means जेव्हा सगळे मेंबर्स मिळून ठरवतात की आपल्याला आपल्याला वाइंड अप करायचं आहे कंपनी, आणि ते काय करतात, एक त्याच्याबरोबर एक स्पेशल रिझोल्युशन पास करतात आणि ते कोर्टाला पाठवतात आणि कोर्टाकडून तुम्हाला ऑर्डर येते. पण ऍक्च्युली असे स्पेशल रिझोल्युशन जास्त कोणी वापरत नाही, कारण याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये जास्त वेळ जातो. कोर्टाला पाठवणे, कोर्टाला नोटीस पाठवणे, कोर्टाकडून ऑर्डर येणे अँड देन द प्रोसेस ऑफ वाइंडिंग अप, तर याला वेळ लागतो. तर हा वेळ वाचवण्यासाठी ऍक्च्युली लोक काय करतात, व्हॉलंटरी वाइंडिंग अपचा ऑप्शन निवडतात. The next is default in holding statutory meeting or delivering statutory report.
सो इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव सीन व्हेरियस टाइप्स ऑफ मीटिंग्स आणि त्याच्या पेनल्टीज पण आपण बघितल्यात. त्या मीटिंग जर घेतल्या नाहीत तर पेनल्टी लागू शकते कंपनीला. तर अशा प्रकारेच स्टॅच्युटरी मीटिंग जर घेतली नाही किंवा मीटिंग घेतली पण त्याचा रिपोर्ट जो होता तो जर डिलिव्हर केला नसेल तर कोर्ट काय करतं, कोर्ट तुम्हाला ऑर्डर देऊ शकतं वाइंडिंग अपसाठी. Then failure to commence the business. Suppose if a company does not commence its businesses within 1 year of the incorporation, or a company suspends or stops its business for 1 full year, the court may order compulsory winding up of that company. म्हणजे एका वर्षापर्यंत तुमचा काही ग्रो झालेला नाही, एका वर्षाच्या आतच तुम्ही म्हणजे तुमचं काम जे आहे ते बंद पडले, अशा प्रकारच्या गोष्टींसाठी काय होतं, कोर्ट आपल्याला वाइंडिंग अप साठी ऑर्डर देतं. रिडक्शन इन द मेंबरशिप. ओके, सो yesterday also we have seen प्रायव्हेट कंपनीला किती मेंबर्स लागतात, पब्लिक कंपनीला किती मेंबर्स लागतात. तर त्या मेंबर्स पेक्षा पण कमी मेंबर्स जर होत असतील किंवा रिडक्शन झालं असेल तर वाइंडिंग अपची ऑर्डर येते. Then inability to pay the debts. If a company becomes commercially insolvent, the court will order compulsory winding up. Okay, commercially insolvent means what? The company is unable to pay its debt and liabilities arising out of the business. Okay, म्हणजे ते जर liability साठी किंवा debt साठी पे करण्यासाठी एबल नसतील तर कोर्टाकडून ऑर्डर येऊ शकते. तर ह्या सगळे रिझन्स असतील तर कोर्टाकडून वाइंडिंग अपची ऑर्डर येते अँड कंपल्सरीली यू हॅव टू वाइंड अप युअर बिझनेस. Then what is the procedure of winding up by the court? Okay, so winding up जेव्हा करायचं असतं तेव्हा when the court passes the winding up order, an intimation will be given to the registrar of the companies and also to the official liquidator. जेव्हा कोर्ट एखादी ऑर्डर देतं एखाद्या कंपनीला की तुम्ही आता वाइंडिंग अप करायचंय, तर त्याचं जे इन्फॉर्मेशन आहे किंवा त्याचं जे इंटिमेशन आहे ते रेजिस्ट्रारला सुद्धा पाठवलं जातं कंपनीच्या, आणि जो लिक्विडेटर आहे, जो ऑफिशियल लिक्विडेटर आहे त्याला सुद्धा कळवलं जातं. देन the petition of the company, and the company must also file a copy of the order with the registrar within 30 days. आता first step काय, court passes the order and intimation given to the registrar, first step झाली. Then registrar will make an entry in the register. तो काय करतो, he will make a minute or make a entry in the register and relating to the company and notify in the official gazette also. Then notice of discharge to all the officers and the employees. तर पहिल्यांदा जी काय ऑर्डर आली आहे ती तुम्हाला कंपनीच्या ऑफिसर्सना आणि एम्प्लॉईजना इंटिमेट करावं लागेल. Liquidator controls the company's affairs, means he is going to control that company. The official liquidator becomes a liquidator of the company and he will control the company's affairs, means the possession of its assets or maybe transfer of liquidation, etc. Then BOD powers come to an end, means board of director powers. Okay, all the powers of the board of directors comes to an end. The liquidator exercise all these powers till the winding up of the company is complete. That means board of director चे जे काही powers आहेत ते त्यांचे संपणार आणि ते कोणाला येणार, लिक्विडेटरला. जो लिक्विडेटर असेल तो सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टरचे पॉवर्स असतात ते तो परफॉर्म करेल जोपर्यंत वाइंडिंग अप कंप्लीट होत नाही तोपर्यंत. आणि शेवटला सेल ऑफ द कंपनीज प्रॉपर्टी, मीन्स एनी सेल ऑफ द कंपनीज प्रॉपर्टी, ट्रान्सफर ऑफ शेअर्स, changes in the in the status of the member shall be made only with the court of order. तर अशा प्रकारे वाइंडिंग अप होतं जेव्हा तुम्हाला कंपल्सरी ऑर्डर येते बाय द कोर्ट. Next is voluntary winding up.
ओके, व्हॉलंटरी नावातच कळते की वेन अ कंपनी अँड इट्स क्रेडिटर सेटल द अफेअर्स रिगार्डिंग वाइंडिंग अप ऑफ देअर कंपनी ऑन देअर ओन विदाउट गोइंग टू कोर्ट. म्हणजे काय, तर सगळे मेंबर्स किंवा जे क्रेडिटर्स आहेत ते सगळे मिळून ठरवतात की आपल्याला ही कंपनी आता बंद करायची आहे, तर त्याला म्हणायचं वाइंडिंग, व्हॉलंटरी वाइंडिंग अप. द कंपनी अँड इट्स क्रेडिटर्स मे हाऊ एव्हर अप्लाय टू द कोर्ट फॉर एनी डिरेक्शन ऑर ऑर्डर्स. म्हणजे त्यांना जर कोर्टामध्ये पण अप्लाय करायचं असेल तर ते करू शकतात आणि ते स्वतः स्वतः ठरवतात की आम्हाला आता बिझनेस कंटिन्यू करायचा नाही, वी वॉन्ट टू वाइंड अप दिस बिझनेस. देन देर आर टू टाइप्स in voluntary winding up: members voluntary winding up and creditors voluntary winding up. The members voluntary winding up means what? Winding up as per the section 488 by declaration of solvency. Now what is declaration of solvency? When a company intends to liquidate itself voluntarily, its directors have to give one declaration of solvency. Declaration म्हणजे एक रिपोर्ट असतो किंवा एक डॉक्युमेंट असतं जे सगळ्यांनी मिळून डायरेक्टरनी साईन केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं असतं, इट इज अ स्टॅच्युटरी डिक्लेरेशन मेड बाय द डिरेक्टर्स दॅट द कंपनी इज सॉल्वंट अँड विल बी एबल टू पे ऑल द डेब्ट्स इन फुल. म्हणजे ते त्याच्यामध्ये मेन्शन करतात जे काय लायबिलिटी आहे ते आम्ही पे करू, वी आर एबल टू पे इट, काय जे असेल ते सगळं सॉल्व्हन्सीचा रिपोर्ट तयार करतात आणि मग ते जेव्हा ते त्या रूलला फॉलो करून किंवा डिक्लेरेशन ऑफ सॉल्व्हन्सीला फॉलो करून जेव्हा वाइंडिंग अप करतात तेव्हा त्याला म्हणतात मेंबर्स व्हॉलंटरी वाइंडिंग अप. अँड व्हॉट इज क्रेडिटर्स व्हॉलंटरी वाइंडिंग अप? वाइंडिंग अप नॉट बाय द डिक्लेरेशन ऑफ सॉल्व्हन्सी. म्हणजे जसं मेंबर्समध्ये होतं तसं नाही, तर ते कुठलाही डिक्लेरेशन सॉल्व्हन्सीचा यूज करत नाहीत, पण व्हॉलंटरीली ते काय करतात, वाइंडिंग अप करतात. सो दॅट इज कॉल्ड क्रेडिटर्स व्हॉलंटरी वाइंडिंग अप. The third way is winding up under the supervision of the court. Okay, so, and the name itself suggests that the decision of the winding up the company is voluntarily taken by its members, but the process of winding up is carried out under the supervision of the court. म्हणजे डिसिजन घेणार मेंबर्स आणि क्रेडिटर्स तेच ठरवणार स्वतः स्वतः की आम्हाला बिझनेस क्लोज करायचा आहे, पण ते काय करतात की कोर्टाला कळवतात आणि पूर्ण जी प्रोसेस आहे वाइंडिंग अपची ती कोणाकडे जाते, अंडर द सुपरविजन ऑफ कोर्ट. म्हणजे कोर्ट फक्त वाइंडिंग अपची प्रोसेस जी आहे ती चेक करणार, पण वाइंडिंग अपचा डिसिजन मात्र कंपनी व्हॉलंटरीली घेणार. In such cases, the court gets some powers in case of compulsory winding up by the court. तर जेव्हा कंपनी स्वतः डिसिजन घेते की आम्हाला बिझनेस क्लोज करायचा आहे आणि तसं कोर्टाला कळवते, तेव्हा कोर्टाकडे सुद्धा काही पॉवर्स येतात. ते असे काही नो डिसिजन घेऊ शकतात, जसे की ते कंपल्सरी वाइंडिंग अप बाय द कोर्टमध्ये जे जे पॉवर्स घेतात तेच पॉवर्स ते इथे यूज करू शकतात. सो इन सच केसेस द कोर्ट गेट्स द सेम पॉवर्स ॲज इन द केस ऑफ कंपल्सरी वाइंडिंग अप अंडर द ऑर्डर ऑफ कोर्ट. अँड द कोर्ट मे अपॉइंट ॲडिशनल लिक्विडेटर और ते त्यांना जर हवा असेल तर ते लिक्विडेटर दुसरा अपॉइंट करू शकतात, जो परत काय करेल, पूर्ण कंट्रोल करेल कंपनीवरती, असेट्सवरती, किंवा लायबिलिटी पे करायचं असेल तर ते करेल आणि उरलेल्या अमाऊंटमध्ये शेअर होल्डर्समध्ये वाटेल एक्सेट्रा. अँड लिक्विडेटर सो अपॉइंटेड विल हॅव द सेम पॉवर्स इन ऑल द रिस्पेक्ट अनलेस द कोर्ट इम्पोज सर्टन रेस्ट्रिक्शन्स ऑन द लिक्विडेटर. म्हणजे लिक्विडेटर सगळा कंट्रोल करेल कंपनीवरती, पण लिक्विडेटर वर कंट्रोल कोण करणार, कोर्ट करणार. कोर्ट सांगू शकतो त्याला काय रेस्ट्रिक्शन्स असतील किंवा त्याने काय काय काम करायचंय वगैरे, हे सगळं अंडर या कन्सेप्टमध्ये होतं. म्हणजे वाइंडिंग अप अंडर द सुपरविजन ऑफ कोर्ट. डिसिजन घेणार मेंबर्स, बट वाइंडिंग अपची प्रोसेस कोण करणार, कोर्ट करणार. सो दीज आर द 3 वेज ऑफ वाइंडिंग अप.
सो हिअर आय कम्प्लीट माय व्हिडिओ. आय होप यू अंडरस्टूड द कन्सेप्ट. मी यामध्ये खूप इझी लँग्वेजमध्ये मराठीमध्ये सांगितलेलं आहे की वाइंडिंग अप म्हणजे काय, कधी क्लोज करायची कंपनी आणि कुठल्या वेने तुम्ही क्लोज करू शकता, काय प्रोसिजर आहे त्याची. तर इफ यू वॉन्ट टू हॅव सम queries regarding it, you can comment me in the comment section. And if, as you know, there is a MCQ pattern examination for the business law. If you want any questions on the sample questions for business law, you can comment me in the comment section. I will provide you. Okay, thank you.